काय झालं का मला लवकर उठवायला? हा, उशीर झालाय ना. एवढ्या वेळ झोपू द्यायचंय? वाजले किती बघ. मोठी आहे तू तरी उठवायचं. जामकर साहेबांनी फोन केला असणार. तुला माहिती ना त्यांना उशीर झालेला आवडत नाही. ए सुद्या काय रे सारखं ते जामकर 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 करत असतोय ते. आणि काय आजारी पडल्यानंतर काय जामकर येणार आहे का तुझी सेवा करायला? हा काय रे सुद्या, नाही म्हणजे असं कुठला माणूस सापडलाय तुम्हाला का ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काम करताय ते? हा ना भाऊजी, एवढं काय आहे त्या साकेतमध्ये की सगळे पोलीस त्याच्याच मागे फिरताय? नाही म्हणजे ताण भूक नाही, झोप नाही, कशाचीच फिकर नाही तुम्हाला? त्या साकेतवर ज्यावेळेस हल्ला झालाय ना, त्याच दरम्यान आपल्या श्यामलचा खून झालाय. काय? त्या साकेतच्या डोक्याला जबर मार लागलाय म्हणून त्याला काय आता आठवत नाहीये. हे आपल्या श्यामलचा खून झाला हे नक्की आहे? अरे सुद्या, माझ्या श्यामलने असं कोणाचं काय वाईट केलं असेल रे म्हणून तिला कोण कशाला मारल? तेच तर कोडं सुटतं ना. एकदा का त्या साकेतला बरं वाटू देत, त्याला सगळं आठवू देत, मग बघा सगळी कोडी कशी पटापट सुटतात. आर्याताईंचं पण आणि श्यामलच्या खुनाचं पण. म्हणजे भाऊजी, तुम्हाला कुठला पुरावा सापडलाय का? जाऊबाईंचा अपघात नाही झाला, खून झाला, असा काही पुरावा? हो, सरळ गोष्ट आहे ना. साकेत त्या पाण्याच्या टाकीवरून खाली पडला. तो ज्या ठिकाणी पडला त्याच्या जवळपासच श्यामलचा खून झाला. साकेतला मारणारा आणि श्यामलला मारणारा हा एक माणूस नाहीये, दोघं वेगळेत. आम्हाला वाटलं एक माणूस हे सगळं करतोय, पण नाही, ही दोघं वेगळीत एवढं नक्की. म्हणजे नरकी हडळ मधली जी दोघं होती ती हीच होती का? ते हेच दोघं आहेत. जामकर साहेब सांगत होते सगळ्यांना नरकी आढळ उत्सव करू नका म्हणून, पण नाही, तुम्हाला कोणाला ऐकायचंच नव्हतं, गावाला ऐकायचं नव्हतं. ही होत्याचं नव्हतं होऊन बसलं ना आता. पण लवकरच आम्ही त्या दोघांना पण शोधून काढणार, म्हणजे काढणार. चल येतो मी. मागच्या महिन्यात वडील गेले माझे. त्यांच्या इन्शुरन्सचे 50 लाख मिळणार आहेत. काहीही झालं तरी या शालिनीकडचे 50 लाख रुपये मला मिळालेच पाहिजेत. एकदा ते पैसे हातात आले की या गावातून कायमचा पळून जाईन मी. पण त्याआधी साकेतनं तोंड नाही उघडलं पाहिजे. तो जामकर काहीही झालं तरी त्याच्याकडून वदवून घ्यायला बसलाय. त्याच्याबरोबर काय झालंय ते